दोन दिवसापूर्वी या कारखान्याचे सर्व सन्माननीय अभिजित आबा आणि त्यांचे बंधुराज अमरदादांची चर्चा झाली होती आणि त्यानंतर कालही इथल्या आपल्या सहकार्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. आबा आपण येऊन गेला होता आणि 2850 हा दर त्यांनी मान्य केला होता, पण शेतकऱ्यांची आणि आंदोलकांची मागणी होती की 2900 पहिल्या टप्प्यात द्यावा, 100 रुपये दुसऱ्या टप्प्यात दीपावळीला द्यावे. काल रात्री फोन केल्यानंतर कांबळे साहेबांसोबत चर्चा करा म्हणले, तर ती चर्चा झाली नाही. परत आज सकाळी फोन आला आबांसोबत मी आणि कॉन्फरन्सवर इथले बाळासाहेब ढाळे आम्ही चर्चा केली आणि आबांनी सांगितलं की तुमच्या सर्वांच्या मागणीला, मग आबा असतील, बापू असतील, आम्ही असो आणि आंदोलकांच्या मागणीला आम्ही आदर करतो आणि 2900 आत्ता देऊ आणि 100 रुपये नंतर देऊ असं ठरल्यानंतर मग आज आपण सर्वजण आलात. आबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी ऊस उत्पादन जास्त घेणारे शेतकऱ्यांचं क्षेत्र वाढलेलं आहे. तर लवकरात लवकर सर्व टोळ्या या तालुक्यात देऊन सर्वांना, सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावं आणि भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने सहकार्य करावं. उरला होता मागच्या वर्षाचा 100 रुपयाचा हप्ता, तोही आपण 2 दिवसात देत आहे. त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं, अभिजित आबांचं, अमरदादांचं, काजी साहेबांचं, आमच्या तालुक्याच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं आणि उपोषणकर्त्यांच्या आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. शेतकरी एकजुटीचा दोन डॉक्टरला घ्या चाललाय आता शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. खरं तर आजचा या बेमुदत अमर उपोषणाचा 5वा दिवस आहे. आबा, खरं तर या कार्यकर्त्यांनी तिघांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. हा न्याय मिळवून देताना स्वतःच्या जीवाची सुद्धा त्यांनी पर्वा केलेली नाही. खरं तर या कार्यकर्त्यांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. साहेब संपलं उपोषण डबल आहे बारी बरी इतिहास बघा नाही तर अजून आता पुस्तक नाही तर पुन्हा यात्र म्हणते काय ते बोलाय राव 2 शब्द काय तुम्ही झाले मग शेतकरी बोलाय काय तर आता काय साहेबांनी बोलवून घेतलं एवढं काय तर बोलाय 2 शब्द घडायला नको तर ती घडलं. जरी घडलं असलं तरी अभिजिताबांनी सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. तालुक्याच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आपण त्यांचे आभार आभार माना.